स्वयंपाकघरातील अत्यंत महत्त्वाच्या किचन टिप्स. नंबर 1. पुरणपोळीसाठी हरभरा डाळ लवकर शिजण्यासाठी हरभऱ्याची डाळ स्वच्छ धुवून 1 तास थंड पाण्यात भिजत ठेवावी. नंतर उकळत्या पाण्यात हळद आणि तेल टाकून ही डाळ शिजवून घ्यावी. यामुळे डाळ लवकर शिजण्यास मदत होते. टिप नंबर 2. दह्यातील कोशिंबिरीला गरम फोडणी दिल्यास तर ती खूप आंबट होते, म्हणूनच फोडणी देताना गार फोडणी द्यावी. टिप नंबर 3. पावसाळ्यामध्ये पदार्थ सादळू नये म्हणून जसे की बिस्किट, फरसाण, चिवडा आणि इतर काही स्नॅक्स नेहमी काचेच्या किंवा चांगल्या प्रतीच्या प्लॅस्टिकच्या हवाबंद डब्यात भरून ठेवा. टिप नंबर 4. रवा, दलिया आणि काही डाळी पावसाळ्यात लवकर खराब होतात किंवा त्यांना जाळी लागते, तर हे टाळण्यासाठी ते कोरड्या तव्यावर हलके भाजून घ्या आणि पूर्णपणे थंड झाल्यावरच काचेच्या भरणीत भरून ठेवा, म्हणजे पावसाळ्यात अळी किंवा जाळी लागत नाही. टिप नंबर 5. पावसाळ्यामध्ये तांदूळ, गहू किंवा इतर धान्यांमध्ये ओलाव्यामुळे कीड लागू नये म्हणून धान्यांच्या डब्यात कडुलिंबाची वाळलेली पाने, तमालपत्र किंवा काही लवंगा टाकून ठेवाव्यात. यांच्या उग्र वासाने धान्याला कीड लागत नाही आणि किडीला दूर ठेवते. टिप नंबर 6. कोथिंबीर, पुदिना जास्त काळ ताजा ठेवण्यासाठी त्यांना स्वच्छ धुवून निवडून त्यांचे मुळे कापून कोरड्या सुती कपड्यात गुंडाळावी किंवा एका हवाबंद डब्यात तळाशी टिश्यू पेपर ठेवून त्यावर कोथिंबीर, पुदिना ठेवावा. याने टिश्यू पेपर जास्तीचा ओलावा शोषून घेतो आणि त्यामुळे कोथिंबीर, पुदिना फ्रीजमध्ये 8 ते 10 दिवस अगदी ताजी राहते. टिप नंबर 7. दूध उकळताना ते उतू जाऊ नये म्हणून दूध ज्या भांड्यात उकळत आहात त्या भांड्याच्या वरच्या काठावर थोडे तूप किंवा लोणी लावावे, किंवा तुम्ही दुधाच्या भांड्यावर एक लाकडी चमचा आडवा ठेवल्यास दुधाचा फेस लाकडी चमच्याला धडकून खाली बसतो आणि दूध भांड्याबाहेर सांडत नाही. टिप नंबर 8. लसूण सोलणे हे अनेकांना वेळखाऊ आणि कंटाळवाणे काम वाटते, तर लसूण झटपट आणि सहज सोलण्यासाठी लसणाच्या पाकळ्या वेगळ्या करून 10 ते 15 मिनिटं कोमट पाण्यात भिजत ठेवा. कोमट पाण्यामुळे लसणाची साले मऊ पडतात आणि ते अगदी सहज हाताने काढता येतात. टिप नंबर 9. कांदा चिरताना डोळ्यातून पाणी येऊ नये म्हणून कांदा चिरण्यापूर्वी कांदा 5 ते 10 मिनिटं फ्रीजमध्ये ठेवा, किंवा तुम्ही कांदा चिरण्यापूर्वी 5 ते 10 मिनिटं कांदा थंड पाण्यात भिजत ठेवा. यामुळे कांद्याचे तीक्ष्ण घटक पाण्यात मिसळतात आणि त्यांना डोळ्यांना त्रासही होत नाही आणि त्यामुळेच कांदा चिरताना डोळ्यातून पाणी येत नाही. टिप नंबर 10. दुधाला किंवा खिरीला करपट वास लागला असेल तर तो घालवण्यासाठी सर्वप्रथम दूध किंवा खीर दुसऱ्या भांड्यात काढा आणि त्यामध्ये 1 ते 2 स्वच्छ धुतलेली विड्याचे पाने म्हणजेच खाऊचे पाने टाका. आता हे मिश्रण मंद आचेवर 5 ते 10 मिनिटं उकळा. दुधामध्ये विड्याची पाने टाकल्यामुळे विड्याची पाने करपटवास पूर्णपणे शोषून घेतात आणि त्यामुळेच दुधाचा करपटवास निघून जातो. टिप नंबर 11. साखरेच्या डब्यात वारंवार मुंग्या होत असतील तर असे होऊ नये म्हणून साखरेच्या डब्यात 4 ते 5 लवंगा ठेवा. यामुळे साखरेला अजिबात मुंग्या लागत नाही. टिप नंबर 12. कारले किंवा मेथीची भाजी कडू होऊ नये म्हणून भाजी चिरण्यापूर्वी भाजी मिठाच्या पाण्यात 5 ते 10 मिनिटं भिजत ठेवा, म्हणजे भाजीचा कडूपणा हा समतोल होतो आणि भाजी केल्यानंतर भाजी कडू लागत नाही. टिप नंबर 13. भाजीत किंवा आमटीत मीठ जास्त झालं असेल तर त्यात उकडलेला बटाटा किंवा कणकेच्या छोट्या छोट्या गोळ्या टाका. भाजी उकळल्यानंतर 5 ते 7 मिनिटांनी हे गोळे काढून टाका, म्हणजे भाजीतले जास्तीचे मीठ कमी होईल. टिप नंबर 14. इडली बनवताना इडली मऊ आणि जाळीदार होण्यासाठी इडलीचे पीठ दळताना त्यात भिजलेले पोहे किंवा शिजवलेला भात घालावा. यामुळे इडली छान पांढरी शुभ्र, हलकी आणि जाळीदार तयार होते. टिप नंबर 15. बिर्याणी किंवा पुलावचा हॉटेलसारखा शाही सुवास वाढवण्यासाठी भात तयार झाल्यावर त्यात थोडेसे केशर मिश्रित दूध किंवा तळलेला कांदा म्हणजेच बरिस्ता घालून हा भात 10 मिनिटं वाफेवर ठेवा. यामुळे भाताला आणि बिर्याणीला हॉटेलसारखा शाही सुवास आणि नक्कीच चव छान येते. टिप नंबर 16. उन्हाळ्यामध्ये दूध लवकर फाटण्याची खूप भीती असते, तर अशा वेळेस दूध तापवण्यापूर्वी दुधामध्ये अगदी चिमूटभर बेकिंग सोडा टाकल्यास दूध फाटत नाही. तसेच दूध तापवताना ते नीट व्यवस्थित उकळावे, म्हणजे दूध भरपूर वेळ ताजे राहते. टिप नंबर 17. मऊ लुसलुशीत चपाती किंवा पोळी बनवण्यासाठी पीठ मळताना तुम्ही साध्या पाण्याऐवजी कोमट पाण्याचा वापर करा. त्यामुळे पिठातील ग्लुटेन सक्रिय होते आणि चपाती मऊ होते. आणि जर तुम्हाला चपाती, पोळी अतिशय मऊ हवी असेल तर अर्धे पाणी आणि अर्धे दूध मिसळून पीठ मळा. यामुळे सुद्धा चपाती अगदी मऊ लुसलुशीत तयार होते. टिप नंबर 18. पनीर भाजीमध्ये मऊ राहण्यासाठी
तुम्ही बाजारातून आणलेले पनीर किंवा फ्रोझन पनीर वापरताना ते कापून किंवा ते तळून झाल्यानंतर लगेचच 5 ते 10 मिनटं कोमट पाण्यात, ज्यात थोडेसे मीठ घातलेलं आहे अशा पाण्यात बुडवून ठेवावे. यामुळे भाजीमध्ये पनीर रबरासारखे न लागता अगदी मऊ आणि रसाळ तयार होते. टिप नंबर 19. अगदी हॉटेलसारखी कुरकुरीत कांदा भजी किंवा कोणतीही भजी बनवण्यासाठी बेसन पिठात 1 ते 2 चमचे तांदळाचे पीठ आणि कडकडीत तेलाचे मोहन घालावे. यामुळे भजी खूपच कुरकुरीत तयार होतात आणि भजी तळताना जास्त तेलही पीत नाहीत. टिप नंबर 20. भेंडीची भाजी चिकट होऊ नये म्हणून भेंडीची भाजी करण्यापूर्वी भेंडी पूर्णपणे कोरडी झाल्यावरच ती चिरावी आणि भाजी शिजवताना त्यावर कधी झाकण ठेवू नये. यामुळे भाजी चिकट आणि गिळगिळीत होते. तसेच भेंडीच्या भाजीमध्ये मीठ हे शेवटीच घालावे. यामुळे सुद्धा भेंडीची भाजी चिकट होणार नाही. टिप नंबर 21. पुऱ्या बनवताना पुरीचा मऊ आणि खुसखुशीतपणा टिकून राहण्यासाठी पुरीचे पीठ मळताना त्यामध्ये 1 चमचा रवा किंवा तांदळाचे पीठ मिसळा. यामुळे पुऱ्या जास्त खुसखुशीत आणि मऊ राहतील. टिप नंबर 22. स्वयंपाकघरातील ओटा पुसताना पाण्यात थोडेसे मीठ मिसळावे. यामुळे ओट्यावर माशा किंवा झुरळे दूर राहतात. तर तुम्हाला माझी आजची महत्त्वपूर्ण माहिती कशी वाटली हे मला कमेंट्समध्ये नक्की कळवा. अशाच नवनवीन टिप्स जाणून घेण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. पुन्हा भेटू अशाच एका महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.